तर काय सांगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जिम्स मालक असतील, बॉडीगार्ड असतील यांना काही नोटीस इश्यू केल्या आहेत. काय नेमकं कारण? असे निदर्शनास आलेले आहे, की जेवढे बाउन्सर्स असतात किंवा बॉडी बिल्डर्स असतात किंवा जिममधले आखाडे जिथे पैलवान तयार केले जातात, अशा लोकांना घेऊन काही लोकं समाजावर गैरकायदेशीर दबाव निर्माण करतात आणि त्याचा इलेक्शनमध्ये देखील इफेक्ट पडू शकतो. तर ह्या अनुषंगाने आपण BNSS 168 कलमाअंतर्गत ठराविक लोकांना अशा नोटीसेस काढलेल्या आहेत, की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये दहशत निर्माण करू नये. गुंड, समाजकंटक, गुन्हेगार यांच्याबरोबर राहून शक्ती प्रदर्शन करू नये. अयोग्य शक्ती प्रदर्शन करून समाजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणीही अवैधरित्या बॅनर लावून किंवा त्याचे दबाव निर्माण होईल, समाजावर काहीतरी गैरकायदेशीर त्याचा इम्पॅक्ट होईल असे कृत्य आपण करू नये. या प्रकारच्या नोटिसेस आम्ही सर्व बाउन्सर्स, जिम, आखाडे यांना आम्ही काढलेले आहे. नुकतीच धुळे शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक शांतता कमिटीची बैठक, त्या बैठकीमध्ये जिमवाले व तालीम संघाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रतिनिधी, पैलवान मंडळी यांना बोलवण्यात आले होते. त्यांना सूचना दिल्या आणि शांततेत सर्व निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. परंतु काही लोकांना नोटिसा दिल्यात, तरी त्या नोटिसा आजपर्यंत धुळे शहरामध्ये असलाही कुठलाही प्रकार कुठल्याही पैलवानाने केलेला नसून त्या अनुषंगाने सर्वांनी यापुढे सुद्धा प्रशासनाला व निवडणूक निर्णय प्रक्रियेला सहकार्य करावे आणि सहकार्य केल्यानंतर सर्वांनी शांततेमध्ये एकजुटीने एक दिलाने काम करून जो निर्णय होईल तो योग्य मानावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढे आवाहन मी या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचं मी भूषण गवळे, संचालक एम्पायर जिम देवपूर. निवडणुकीच्या संदर्भात पोलिसांनी सर्व जिम ओनर्सला बोलवलं होतं. त्याच्यात आम्हाला काही सूचना आणि समज देण्यात आल्या, जसे की धुळे शहरात दहशत निर्माण होणार नाही, पण आम्ही असं काही कृत्य करतही नाही आणि धुळे जिल्ह्यात याआधी जिम ओनर्स कडून असं काही झालेलंही नाहीये. आमचं काम फक्त आणि फक्त लोकांच्या आरोग्यावर काम करतो आम्ही, आणि तरीही आम्ही पोलिसांच्या सूचनांचा पालन करण्याचा प्रयत्न करतो.